प्रियजन हो, पुन्हा एक बार मी आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. आजचे प्रकटीकरण ह्या मालिकेमध्ये आजचा 16व्या क्रमांकाचा संदेश आहे, ज्याचं शीर्षक आहे 1,44,000. आपण प्रार्थनेत जाऊया. स्वर्गातील जिवंत परमेश्वर देवा, उपकार मानतो आजची संधी तू आम्हाला देऊ केली आहेस. परमेश्वरा, हे जे वचन आम्ही शिकणार आहोत, हे वचन समजण्यासाठी, क्रमानुसार समजण्यासाठी आम्हाला सहाय्य मदत कर. विनंती करत आहोत की जितके लोक हे वचन ऐकतील तितक्यांना आशीर्वाद दे आणि आमच्या सर्वांच्या आयुष्यामध्ये बदल घडून यावा असंच होऊ दे. आम्ही आणखी जास्त तुझं चरित्र प्रगट करावं, तुझ्यासारखं व्हावं, तुझे विचार आणि आमचे विचार जुळावेत आणि परमेश्वरा, सार्वकालिक जीवनाची वाटचाल करून आम्ही इतरांना देखील सार्वकालिक जीवन मिळण्यासाठी मदत करावी असं होऊ दे. नम्र विनंती येशूच्या नावात मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. बंधू आणि भगिनींनो, आतापर्यंत आपण असं शिकलो, क्रोधाचा मोठा दिवस जो आहे तो देव त्याचा क्रोध जो आहे तो प्रगट करण्याचा दिवस आहे. पण आपण असंही शिकलो मागील संदेशामध्ये की जोपर्यंत देव न्यायनिवाडा पूर्ण करत नाही, म्हणजे 22 ऑक्टोबर 1844 इसवी सन मध्ये जो न्यायनिवाडा सुरू झालेला आहे, तो न्यायनिवाडा जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत कृपेचा काळ संपत नाही. आणि ज्या वेळेस तो न्यायनिवाडा संपेल, कृपेचा काळ संपेल, त्यावेळेस 7 पिढा ह्या भूतलावरती येतील. 7 पिढा कोणासाठी? पापी लोकांसाठी. कारण की त्या 7 पिढा देवाचा क्रोध प्रगट करण्याचा एक मार्ग आहे. देव त्या 7 पिढ्यांद्वारे त्याचा क्रोध प्रगट करणार आहे आणि तो क्रोध जो आहे तो पापी लोकांसाठी आहे, पवित्र लोकांसाठी नाही. पवित्र लोक आणि पापी लोक ह्याच भूतलावरती असतील, पण त्या 7 पिढ्यांचा प्रभाव किंवा 7 पिढ्यांचा त्रास जो आहे तो पापी लोकांना होईल, पवित्र लोकांना होणार नाही. आता ह्या गोष्टी आपण शिकलेल्या आहोत. माझी अशी आशा आहे बंधू आणि भगिनींनो की इथून पुढे जे आपण सर्व गोष्टी ज्या शिकणार आहोत त्या क्रमानुसार शिकणार आहोत. कारण की क्रमानुसार ज्यावेळेस आपण शिकू त्यावेळेस आपल्याला कळेल की येणारी जी घटना आहे ती कोणती आहे. सध्यापर्यंत आपण असं शिकलेलं आहोत की आपण 22 ऑक्टोबर 1844 इसवी सन आणि येशू ख्रिस्ताच्या येशू ख्रिस्ताचं दुसरं येणं जे आहे त्याच्यामध्ये आहोत. एवढंच नाही तर येशू ख्रिस्ताचं दुसरं येणं जे आहे त्याच्या अगोदर 7 पिढा असणार आहेत, त्या पापी लोकांसाठी असणार आहेत, याच्याविषयी देखील शिकलो. एवढंच नाही तर बंधू आणि भगिनींनो, आपण असं पाहत आहोत की आपण सध्या न्यायनिवाड्याच्या काळामध्ये आहोत. जर 7 मंडळांचा विचार केला तर आपण लौदिकिया मंडळी म्हणजे 7वी मंडळी ह्याच्यामध्ये आहोत. आणि जर आपण 7 शिक्क्यांचा विचार केला तर आपण 6व्या शिक्क्यामध्ये आहोत. आणि 6व्या शिक्क्यामध्ये आपण असं पाहिलं बंधू आणि भगिनींनो की न्यायनिवाडा सध्या सुरू आहे आणि तो न्यायनिवाडा सातत्याने पुढे चालत असताना राष्ट्रीय रविवारचा नियम येईल आणि राष्ट्रीय रविवारचा नियम जो येईल ती परीक्षा जी आहे ती परीक्षा पूर्ण जगासाठी असेल. आणि ज्यावेळेस ती परीक्षा पूर्ण जगावरती येईल त्यावेळेस प्रत्येक जण निर्णय घेईल, सार्वकालिक जीवन की सार्वकालिक मृत्यू, देवाचा पवित्र 7वा दिवस शाबात की सैतानाची खून किंवा रोमन कॅथलिक मंडळीची खून जो रविवार आहे. आणि ज्या लोकांनी देवाला निवडलेलं आहे, आपल्या प्राणांची, आपल्या जीवाची काळजी न करता हाल अपेष्टा सहन करून विश्वासामध्ये राहून जे लोक जिवंत देव येशू ख्रिस्ताला निवडतील आणि त्याच्या 7व्या दिवस जो शाबात आहे त्याला निवडतील, त्यांना पवित्र ठरवलं जाईल. आणि जे लोक त्रास संकटाला कंटाळून विश्वास सोडून देतील आणि रविवारचा नियम जो आहे त्याचं अनुकरण करतील, रविवार जो आहे त्याला पवित्र दिवस मानतील, म्हणजे थोडक्यात आठवड्याचा पहिला दिवस जो आहे त्याला जर ते पवित्र मानतील तर त्यांना अपराधी ठरवलं जाईल आणि त्यांच्यावरती 7 पिढा येतील. म्हणजे 22 ऑक्टोबर 1844 इसवी सन हा जो दिवस आहे हा दिवस न्यायनिवाड्याचा दिवस सुरू होतो त्यावेळेस पासून.
म्हणजे जर तुमच्या समोर हे चित्र तुम्हाला जर दिसत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला हे कळेल की 22 ऑक्टोबर 1844 इसवी सन पासून न्यायनिवाडा सुरू झालेला आहे आणि येणारी घटना जी आहे ती राष्ट्रीय रविवारचा नियम आहे. आणि राष्ट्रीय रविवारचा नियम आला की सर्व जगावरती परीक्षा येते. त्या परीक्षेतून पार पडलं की मग सर्वांचा न्याय होतो, म्हणजे कृपेचा काळ सर्वांसाठी संपतो. पूर्ण जगासाठी कृपेचा काळ संपतो. कृपेचा काळ संपला, न्यायनिवाडा संपला की मग 7 पिढा सुरू. त्याला म्हणायचं देवाचा क्रोधाचा मोठा दिवस. आता प्रगटीकरणाचा 7वा अध्याय आणि पहिलं वचन. यानंतर मी 4 देवदूत पृथ्वीच्या 4 कोणावर उभे राहिलेले पाहिले. ते पृथ्वीवरून व समुद्रावरून वारा वाहू नये व कोणत्याही झाडाला लागू नये म्हणून पृथ्वीचे 4 वारे अडवून धरत होते. आता ह्या ठिकाणी 4 स्वर्गदूत आहेत आणि ते 4 कोणावरती, पृथ्वीच्या 4 कोणावरती उभे आहेत. बंधू आणि भगिनींनो, जर आपण अंक 10 याच्याविषयी विचार केला तर 10 अंक न्याय निवाड्याला दर्शवतो, कारण की देव आपला न्याय 10 आज्ञेद्वारे करणार आहे. 7 अंक याच्याविषयी ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस 7 अंक परिपूर्णतेला दर्शवतो. 6 दिवस देवाने आकाश आणि पृथ्वी आणि सर्व काही निर्माण केले आणि 7व्या दिवशी त्यानं विसावा घेतला. म्हणजे सृष्टी पूर्ण करून त्याने विसावा घेतला, म्हणजे त्या सर्व गोष्टी पूर्ण झाल्या, म्हणजे 7 अंक परिपूर्णतेला दर्शवतो. पण ह्या ठिकाणी 4 अंक सांगितलेला आहे, तर 4 हा शब्द 4 दिशेंना दर्शवतो, कारण की ह्या ठिकाणी 4 कोणांविषयी लिहिलेला आहे, म्हणजे 4 दिशा, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. आता देवाचं वचन म्हणतं की 4 स्वर्गदूत 4 कोणावरती वारं अडवून धरत आहेत, जेणेकरून ते वारं पृथ्वीवरून, समुद्रावरून, कोणत्याही झाडावरून वाहू नये. आता वारं म्हणजे काय, वादळ म्हणजे काय, तुफान म्हणजे काय, याच्याविषयी जर शिकायचं तर नीतिसूत्र याचा 1 अध्याय आणि 27वं वचन. वादळाप्रमाणे तुमच्यावरती संकट येईल आणि तुफानाप्रमाणे तुम्हाला विपत्ती प्राप्त होईल. विपत्ती व उद्वेग ही तुमच्यावर ओढवतील. देवाचं वचन म्हणतं वादळाप्रमाणे तुमच्यावरती संकट येईल. म्हणजे वादळाची तुलना, वाऱ्याची तुलना संकटाबरोबर केलेली आहे, संकटाबरोबर केलेली आहे. पण जरा आपण लक्ष देऊया की हे जे संकट आहे, जे हे 4 स्वर्गदूत अडवून धरत आहेत. वारं म्हणजे काय, वादळ, वादळ म्हणजे काय, संकट. हे जे संकट हे 4 स्वर्गदूत अडवून धरत आहेत, हे कोणतं संकट आहे याच्याविषयी आपण थोडा जास्त विचार करूया. तर बंधू आणि भगिनींनो, हे चित्र जे तुमच्या समोर तुम्हाला दिसत आहे, या चित्रावरून तुम्हाला कळत असेल, समजलं असेल की 31 इसवी सनला येशू ख्रिस्त वधस्तंभावरती प्राणदेता झाला. म्हणजे त्याच वर्षी, त्याच साली तो पुनरुत्थान पावून तो स्वर्गरोहण देखील झाला 31 इसवी सन मध्ये. पण स्वर्गामध्ये त्यानं कोणत्या ठिकाणी पदार्पण केलं किंवा कोणत्या ठिकाणी पाऊल टाकलं? बंधू आणि भगिनींनो, स्वर्गामध्ये जे पवित्र स्थान आहे किंवा स्वर्गामध्ये जे पवित्र स्थान आपण पाहतो त्याचे 2 भाग आहेत. पहिला भाग म्हणजे पवित्र स्थान आणि दुसरा भाग म्हणजे परम पवित्र स्थान. पहिला भाग जो आहे तो पवित्र स्थान आणि दुसरा भाग जो आहे तो परम पवित्र स्थान. तर येशू ख्रिस्त ज्यावेळेस स्वर्गरोहण झाला त्यावेळेस 31 इसवी सन पासून तो पवित्र स्थानामध्ये होता. आता येशू ख्रिस्ताविषयी जर आपण पाहायचं 31 इसवी सन मध्ये, तर त्यावेळेस तो काय करत होता? इब्री करासपत्रेचा 12वा अध्याय आणि 2रं वचन. इब्री करासपत्रेचा 12वा अध्याय आणि 2रं वचन. या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं, आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू याच्याकडे पाहत असावे. म्हणजे या ठिकाणी लिहिलंय येशू ख्रिस्ताकडं जो आपला विश्वासाचा उत्पादक आहे आणि तो विश्वास पूर्ण करतो त्याच्याकडे आपण पाहिलं पाहिजे. का पाहिलं पाहिजे? जो आनंद त्याच्या पुढे होता त्याकरता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि तो देवाच्या राजसनाच्या उजवीकडे बसला आहे. इब्री करासपत्रामध्ये बंधू आणि भगिनींनो, पाऊल म्हणत आहे की येशू ख्रिस्त ज्यावेळेस स्वर्गरोहण झाला त्यावेळेस तो देवाचं जे राजसन आहे, देवाचं जे राजसन आहे
त्याच्या उजव्या बाजूला बसलेला आहे. म्हणजे जरा लक्ष द्या, 31 इसवी सन मध्ये येशू ख्रिस्त ज्यावेळेस प्राण देता झाला, ज्यावेळेस तो स्वर्गरोहण झाला, त्यावेळेस तो पवित्र स्थानामध्ये गेला. येशू ख्रिस्त जो आहे तो पवित्र स्थानामध्ये गेला आणि पित्याच्या उजव्या बाजूला तो बसलेला आहे असं देवाचं वचन म्हणतं. आता रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय 34वा वचन, येशू ख्रिस्त 31 इसवी सन पासून स्वर्गामध्ये जो पहिला भाग आहे ज्याला पवित्र स्थान म्हणतात, त्या पवित्र स्थानामध्ये येशू ख्रिस्त काय करत होता? रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय आणि 34वा वचन, तर आज्ञादंड करणारा कोण? तर आज्ञादंड करणारा कोण? जो मेला इतकेच नाही तर मेलेल्यातून उठला आहे, जो देवाच्या उजवीकडे आहे आणि जो आपल्यासाठी मध्यस्थी ही करीत आहे तो ख्रिस्त येशू आहे. आता ह्या ठिकाणी आपल्याला कळतं की येशू ख्रिस्त देवाच्या सिंहासनाच्या उजव्या बाजूला काय करत आहे. देवाचं वचन म्हणतं की तो मध्यस्थी करत आहे. बंधू आणि भगिनींनो, जरा लक्ष द्या. हे चित्र तुमच्या समोर आहेच. ह्या चित्राचा जर तुम्ही विचार केला तर ह्या ठिकाणी तुम्हाला कळेल की 31 इसवी सनला येशू ख्रिस्त स्वर्गरोहण झाल्यानंतर तो पवित्र स्थानामध्ये त्यानं प्रवेश केला आणि देव जो पिता आहे त्याच्या उजव्या बाजूला, देव जो पिता आहे त्याचं राजासन जे आहे त्याच्या उजव्या बाजूला हा येशू ख्रिस्त बसलेला आहे आणि तो मध्यस्थी करत आहे. बसलेला आहे आणि तो मध्यस्थी करत आहे असं आपण या ठिकाणी वाचतो. पण जर आपण दानियल याचा 12वा अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये वाचलं तर त्या ठिकाणी लिहिलंय, त्या समयी तुझ्या लोकांचा कैवार घेणारा मोठा अधिपती जो मिखाएल तो उठेल. म्हणजे बसलेल्या स्थितीतून तो उठेल. आणि काय लिहिलंय, कोणतेही राष्ट्र निर्माण झाल्यापासून कधीही आले नाही असे संकट त्या समयी येईल. बंधू आणि भगिनींनो, दानियल 12:1 मध्ये येशू ख्रिस्त उभा राहील आणि त्याच्यानंतर संकटाचा समय सुरू होईल असं आपण पाहिलं. पण त्याच्या अगोदर येशू ख्रिस्त उभा राहिलेला देवाच्या वचनामध्ये आपण कुठे पाहतो का? जरा लक्ष द्या. जर आपण प्रेषितांची कृत्याचा 7वा अध्याय आणि 55 वचन जर वाचलं तर त्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे? प्रेषितांचे कृत्य 7:55, परंतु पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्याने आकाशाकडे निरखून पाहिले तेव्हा देवाचे तेज व देवाच्या उजवीकडे येशू उभा असलेला त्याच्या दृष्टीस पडला. बंधू आणि भगिनींनो, ज्यावेळेस स्तेफनला धोंडमार करण्यात आली त्यावेळेस स्तेफननं आकाशाकडे नजर फिरवून पाहिली तर त्या ठिकाणी येशू ख्रिस्त त्याला बसलेला नाही तर उभा असा पाहायला मिळाला. आता जरा लक्ष द्या. या चित्राकडे आपण परत जाऊया. तर ह्या चित्रामध्ये तुम्हाला असं पाहायला मिळेल की 31 इसवी सन मध्ये येशू ख्रिस्त वधस्तंभावरती प्राण देता झाला आणि मग येशू ख्रिस्त स्वर्गरोहण झाला. म्हणजे आपण ह्या ठिकाणी असं पाहत आहोत ह्या चित्रामध्ये की येशू ख्रिस्त स्वर्गरोहण झाल्यानंतर 34 इसवी सन मध्ये स्तेफनला धोंडमार करण्यात आली किंवा स्तेफनचा मृत्यू झाला 34 इसवी सनला. मग स्तेफनला धोंडमार करण्यात आली त्यावेळेस मृत्यू स्तेफनवरती यायच्या अगोदर, त्याचे प्राण जायच्या अगोदर त्यानं आकाशाकडे पाहिलं आणि 34 इसवी सन मध्ये ही जी घटना घडलेली आहे त्यावेळेस त्याला येशू ख्रिस्त उजव्या बाजूला, पित्याच्या उजव्या बाजूला उभा असलेला त्यानं पाहिला. आता उभा असणे म्हणजे काय? बंधू आणि भगिनींना, आतापर्यंत आपण असं शिकलो की येशू ख्रिस्त बसलेला आहे आणि तो मध्यस्थी करताय. पण तो उठणे किंवा उभा राहणे म्हणजे काय? थोडक्यात बंधू आणि भगिनींनो, मध्यस्थी संपणे किंवा मध्यस्थीचं कार्य जे आहे तो येशू ख्रिस्त संपवतो किंवा थांबवतो. ज्यावेळेस आदामाने हवाने पाप केलं त्यावेळेस पासूनच येशू ख्रिस्त मध्यस्थी करताय. एदनच्या बागेपासून आपल्याला येशू ख्रिस्त मध्यस्थी करत असलेलं पाहायला मिळतं. पण तो मानवी रूपामध्ये ह्या भूतलावरती आला आणि मानवी रूपामध्ये त्यानं प्राणांची आहुती दिली. मग तो वधस्तंभावरती प्राण देता झाला आणि स्वर्गरोहण झाल्यानंतर त्यानं स्वर्गामध्ये देखील मध्यस्थीचं काम सुरू ठेवलं 31 इसवी सन पासून पुढे. पण 34 इसवी सन मध्ये स्तेफननं पाहिलं की येशू ख्रिस्त बसलेल्या स्थितीमध्ये नाही तर उभा
ह्या स्थितीमध्ये आहे. म्हणजे काय बंधू आणि भगिनींनो, जर तुम्ही मत्तई, मार्क, लूक, योहान ही पुस्तकं वाचली असेल तर तुम्हाला कळले असेल किंवा कळेल की येशू ख्रिस्त जो आहे तो यहुदी लोकांकडे आला आणि त्यानं यहुदी लोकांना सांगितलं की देवानं तुमची निवड केलेली आहे. म्हणजे इस्रायल लोक जे आहेत, जे मिस्र देशातून बाहेर आले, कनान देशामध्ये ते स्थापित झाले, त्यांना यहुदी लोक असं म्हणतो आपण. तर ते यहुदी लोक देवाने निवडलेले लोक होते. कशासाठी? पूर्ण जगाला सुवार्ता सांगण्यासाठी. पण ज्यावेळेस त्यांनी येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती टांगलं, ज्यावेळेस त्यानं स्तेफनला धोंडमार केली आणि त्यालाही जीवे मारलं, त्यावेळेस 34 इसवी सनला यहुदी लोकांचा कृपेचा काळ संपला. कृपेचा काळ संपला म्हणजे यहुदी लोकांना जे निवडलं होतं देवाने की त्यांनी पूर्ण जगाला सुवार्ता सांगावी, तर ती सुवार्ता आता देवाने यहुद्यांकडून घेतली आणि परजातीच्या लोकांना दिली, म्हणजे परक्या लोकांना दिली. म्हणजे थोडक्यात आता देव फक्त यहुदी लोकांचाच नाही तर बाकीच्या लोकांचा देखील सुवार्ता सांगण्यासाठी वापर करून घेणार आहे. म्हणजे थोडक्यात मध्यस्थीचं जे काम होतं यहुदी लोकांसाठी ते फक्त संपलं. पूर्ण जगासाठी मध्यस्थी संपली नाही, पूर्ण जगासाठी कृपेचा काळ संपला नाही. 34 इसवी सनला बंधू आणि भगिनींनो, फक्त यहुदी लोकांसाठी मध्यस्थीचं जे काम होतं, जे येशू ख्रिस्त करत होता, ते संपलं. मध्यस्थी म्हणजे कोणत्या प्रकारची मध्यस्थी? की बाबा हे लोक आता जे आहेत हे निवडलेले लोक होते, पण आता बाकीच्या लोकांना पण देव निवडणार आहे जेणेकरून सुवार्ता पूर्ण जगामध्ये पसरावी. कारण की ह्या यहुदी लोकांनी येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला नाही, त्याला जीवे मारलं, बाकीच्या प्रेषितांना देखील जीवे मारलं, म्हणून त्यांचा कृपेचा काळ संपला. येशू ख्रिस्त उभा राहतो म्हणजे मध्यस्थीचं काम संपतं. थोडक्यात मध्यस्थीचं काम थोडक्यात संपतं. आता प्रेषितांच्या कृत्याचा 7वा अध्याय आणि 56वा वचन. प्रेषितांचे कृत्य 7वा अध्याय आणि 56 ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि त्याने म्हटले, म्हणजे स्तेफनने म्हटले, पहा आकाश उघडलेले व मनुष्याचा पुत्र देवाच्या उजवीकडे उभा असलेला मला दिसत आहे. उभा असलेला. पण ज्यावेळेस आपण पावलाच्या पत्रामध्ये, इब्रिकारास पत्रामध्ये आणि रोमकारास पत्रामध्ये पाहिलं तर आपण काय म्हणालो? या ठिकाणी आपण काय पाहिलं की येशू ख्रिस्त स्वर्गरोहण झाला, तो पित्याच्या उजव्या बाजूला मध्यस्थी करत आहे, तो बसलेला आहे. पण 34 इसवी सन मध्ये आपण पाहतो की तो उभा आहे. म्हणजे उभा आहे म्हणजे काय? मध्यस्थीचं काम त्यानं थांबवलं. कोणासाठी? फक्त यहुदी लोकांसाठी. पण बाकीच्या पूर्ण जगाची मध्यस्थी त्यानं थांबवली नाही. त्यानं मध्यस्थी थांबवली नाही. आता यशायाचा 59वा अध्याय आणि 16वा वचन. कोणीच करता पुरुष नाही हे त्याला दिसून आले, कोणी मध्यस्थी नाही म्हणून तो विस्मित झाला. आता जरा लक्ष द्या बंधू आणि भगिनींनो, जरी येशू ख्रिस्त 31 इसवी सन पासून स्वर्गामध्ये आपल्यासाठी मध्यस्थी जरी करत असला तरी देखील एक काळ असा येईल की त्या ठिकाणी तो मध्यस्थी करणं थांबवेल. जसं यहुदी लोकांसाठी त्यानं 34 इसवी सनला तो उभा राहिला, म्हणजे त्यानं मध्यस्थी करायचं थांबवलं, म्हणजे त्या लोकांसाठी कृपेचा काळ संपला. तसं पूर्ण जगासाठी कृपेचा काळ संपणार आहे. पूर्ण जगासाठी न्यायनिवाडा एक दिवस संपणार आहे, कृपेचा काळ संपणार आहे. आणि कृपेचा काळ संपला की येशू ख्रिस्त त्या ठिकाणी उभा राहील. म्हणजे काय? पूर्ण जगाचा त्या ठिकाणी कृपेचा काळ संपला असा त्याचा अर्थ होईल. त्या गोष्टी कधी होतील? दानिएल याच्या 12व्या अध्याय आणि 1ल्या वचनामध्ये आपण पाहिलं, त्या समयी तुझ्या लोकांचा कैवार घेणारा मोठा अधिपती जो मिखाएल तो उठेल. आता ही घटना कधी होईल? दानिएल 12:1 मध्ये जी घटना नमूद केलेली आहे ती घटना कधी होईल? ज्यावेळेस पूर्ण जगाचा न्याय होईल बंधू आणि भगिनींनो. कारण की दानिएलचा 12वा अध्याय कधी आपण पाहतो? ज्यावेळेस न्याय निवाडा संपतो, कृपेचा काळ संपतो, त्यावेळेस ही घटना विशेष करून घडणार आहे. म्हणजे 22 ऑक्टोबर 1844 इसवी सन मध्ये जो न्यायनिवाडा सुरू झालेला आहे, तो न्यायनिवाडा संपायच्या अगोदर, जसं आपण मागील संदेशामध्ये म्हणालो, राष्ट्रीय लेव्हलचा नियम येईल, पूर्ण जगावरती ती परीक्षा येईल. जे लोक परीक्षेमधून पार पडतील त्यांना सार्वकालिक जीवनाची वाटचाल करण्यासाठी मदत होईल, त्यांना सार्वकालिक जीवन मिळेल. आणि जे लोक रविवारचा नियम पाळतील
त्यांना सार्वकालिक जीवन मिळणार नाही. ज्यावेळेस पूर्ण परीक्षा संपेल, पूर्ण जग निवडेल सार्वकालिक जीवन किंवा सार्वकालिक मृत्यू, त्यावेळेस न्यायनिवाडा संपेल. कृपेचा काळ सर्व लोकांसाठी संपेल. कृपेचा काळ संपला की मग 7 पिढ्या सुरू होतील. त्या 7 पिढ्या ज्या सुरू होतील त्याच गोष्टी बंधू आणि भगिनींनो या ठिकाणी नमूद केलेल्या आहेत. दानिएलचा 12वा अध्याय आणि पहिलं वचन. त्या समयी तुझ्या लोकांचा कैवार घेणारा मोठा अधिपती जो मिखाएल तो उठेल. मिखाएल म्हणजे बंधू आणि भगिनींनो येशू ख्रिस्त. येशू ख्रिस्त उठेल. त्याच्यानंतर संकटाचा समय, ह्या ठिकाणी लिहिलंय कोणतेही राष्ट्र निर्माण झाल्यापासून कधीही आले नाही असे संकट त्या समय येईल. आता जरा लक्ष द्या. ज्यावेळेस कृपेचा काळ संपेल पूर्ण जगासाठी, न्यायनिवाडा पूर्ण जगासाठी संपेल, म्हणजे येशू ख्रिस्त जो मध्यस्थी करत आहे ती मध्यस्थी करणं थांबेल, तर बंधू आणि भगिनींनो काय होईल? येशू ख्रिस्त त्या मध्यस्थीच्या जागेवरून, ठिकाणावरून निघून जाईल. म्हणजे पिता आणि लोकांच्या मध्ये मध्यस्थी करणारा आता जो येशू ख्रिस्त आहे तो त्या ठिकाणी मध्यस्थी करणार नाही. कधी होईल या सर्व गोष्टी? ज्यावेळेस कृपेचा काळ संपेल, न्यायनिवाडा संपेल त्यावेळेस. म्हणजे बंधू आणि भगिनींनो आपण असं म्हणू शकतो की एक काळ असा येईल जगावरती ज्यावेळेस येशू ख्रिस्त मध्यस्थी करणार नाही. कारण की का सर्वांनी निवडलेलं आहे सार्वकालिक जीवन किंवा सार्वकालिक मृत्यू. आता त्या जर गोष्टी निवडलेल्या आहेत, न्यायनिवाडा जर झालेला आहे, तर त्या ठिकाणी येशू ख्रिस्त परत मध्यस्थी करण्याची त्याला गरज नाही. आता जरा लक्ष द्या. देवाच्या वचनामध्ये आपण असं पाहिलेलं आहे की देव कधीही किंवा येशू ख्रिस्त आपल्याला कधी सोडणार नाही. तो आपला विश्वासू आहे. आपल्याला म्हणतो की तू धीर धर. अनुवादाचा 31व्या अध्यायामध्ये त्यानं अभिवचन दिलेलं आहे की मी तुझ्या संगती कायमस्वरूपी असेल, मी तुला कधीही सोडणार नाही. बरोबर आहे बंधू आणि भगिनींनो, येशू ख्रिस्त आपल्याला सोडणार नाही, पण मध्यस्थीचं काम जे थांबवणार आहे त्याचा अर्थ असा नाही की येशू ख्रिस्त लोकांना सोडणार आहे. मध्यस्थीचं काम तो का थांबवणार आहे? कारण की न्यायनिवाडा संपलेला असणार आहे. त्या ठिकाणी मध्यस्थी करण्याची काही गरज नाही. मग एकदा न्यायनिवाडा संपला, कृपेचा काळ संपला की त्या ठिकाणी येशू ख्रिस्त पित्याच्या आणि लोकांच्या मध्ये राहून मध्यस्थी करणं गरजेचं नाही, म्हणून तो त्या ठिकाणाहून बाजूला होईल. म्हणजे बंधू आणि भगिनींनो येशू ख्रिस्त मध्यस्थी करायचं थांबल्यानंतर तो त्या ठिकाणाहून ज्यावेळेस निघून जाईल त्यावेळेस पित्याच्या आणि लोकांच्या मध्ये मध्यस्थी कोणी नसेल. म्हणजे जे लोक पवित्र आहेत ते लोक येशू ख्रिस्ताच्या व्यतिरिक्त, म्हणजे येशू ख्रिस्त मध्यस्थी नसताना पित्याच्या सामोरे असतील किंवा पित्याच्या समोर उभा असतील. मग त्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं की मध्यस्थी थांबली की येशू ख्रिस्त उभा राहील आणि संकटाचा समय सुरू होईल. आता संकटाचा समय कोणासाठी? एक क्रोधाचा मोठा दिवस, म्हणजे 7 पिढ्या सुरू होतील. कोणासाठी? पापी लोकांसाठी. पण पवित्र लोकांसाठी काय? पवित्र लोकांसाठी बंधू आणि भगिनींनो याकोबाचा संकट सुरू होईल. पवित्र लोकांसाठी याकोबाचा संकट सुरू होईल. त्याच्याविषयी येणाऱ्या काळामध्ये आपण जास्त शिकणार आहोत. पण आपण थोडक्यात असं पाहूया की कृपेचा काळ संपला की संकटाचा काळ सुरू. संकटाचा काळ म्हणजे 7 पिढ्या पापी लोकांसाठी आणि पवित्र लोकांसाठी याकोबाचा संकटाचा समय. याकोबाचा संकटाचा समय. जरा तुम्ही जर उत्पत्ती ह्या पुस्तकाचा जर अभ्यास केला तर त्या ठिकाणी तुम्हाला कळेल की याकोब ज्यानं येसावला फसवलं होतं, आपल्या वडिलाला फसवलं होतं इसाकाला, आणि तो त्या ठिकाणाहून पळून गेला आणि मग त्या ठिकाणी त्यानं खूप कष्ट केलं. दुसऱ्या जागेमध्ये, दुसऱ्या ठिकाणी जाऊन, दुसऱ्या देशामध्ये जाऊन त्यानं खूप कष्ट केलं. मग त्यानं लग्न केलं. मग त्याची पत्नी, मग त्याची लेकरं घेऊन तो परत मायदेशी परत येत असताना त्याला झुंज करावं लागली. त्यानं प्रायश्चित केलं तरी देखील त्याला एका देवदूतासंगती लढावं लागलं. आणि मग लढल्यानंतर तो त्या देवदूताला म्हणाला की जोपर्यंत तू मला आशीर्वाद देत नाहीस तोपर्यंत मी तुला सोडणार नाही. तर ती जी लढाई होती ती पूर्ण रात्रभर चालली. आणि मग त्या देवदूताने
त्या याकोबाला आशीर्वाद दिला आणि मग त्या याकोबाचं नाव इस्रायल असं ठेवण्यात आलं. इस्रायल म्हणजे विजय प्राप्त झालेला. म्हणजे थोडक्यात जोपर्यंत ह्या याकोबाला आशीर्वाद मिळाला नाही, जोपर्यंत ह्या याकोबाला प्रायश्चिताचं फळ मिळालं नाही, तोपर्यंत ह्या याकोबाने झुंज केली आणि झुंज केल्यानंतर ह्या याकोबाला आशीर्वाद मिळाला, म्हणून त्याचं नाव इस्रायल ठेवण्यात आलं. तर जरा लक्ष द्या बंधू आणि भगिनींनो, याकोबाचा संकटाचा काळ जो असेल तो पवित्र लोकांसाठी असेल. कारण की का, त्या ठिकाणी मध्यस्थी कोणी नाही, त्या ठिकाणी मध्यस्थी कोणी नाही. कधी? कृपेचा काळ संपल्यानंतर, न्यायनिवाडा झाल्यानंतर मध्यस्थी कोणी नाही. म्हणून हे पवित्र लोक तरी देखील लढत असतील आणि म्हणत असतील की देवा माझे सर्व पाप माफ झालेत का नाही, देवा माझे पापांची क्षमा मला मिळालेली आहे का नाही. आणि हे कधीपर्यंत लढतील? जोपर्यंत त्यांना आश्वासन मिळत नाही. जसं याकोबाला मिळालं तसं जोपर्यंत ह्याला आश्वासन मिळत नाही तोपर्यंत हे लोक प्रार्थना करत राहतील, लढत राहतील. पण पापी लोकांसाठी 7 पिढा. याच्याविषयी आपण पुढे जास्त शिकणार आहोत. पण देवाच्या वचनामध्ये आपण पुढे वाटचाल करूया. यशायाचा 59वा अध्याय आणि 17 वचन. त्याने उरस्त्राणाप्रमाणे न्यायत्व धारण केले व आपल्या मस्तकी तारणरूप शिरस्त्राण घातले. सूडरूपी पेहराव तो ल्यालेला, आवेशरूप झग्याने आपले अंग त्याने झाकले. तुमच्या समोर हे चित्र आहे. ह्या चित्राचा जर तुम्ही वापर केला तर तुम्हाला कळेल. येशू ख्रिस्त स्वर्गरोहण ज्यावेळेस झाला बंधू आणि भगिनींनो, त्यावेळेस तो स्वर्गामध्ये पहिल्या स्थानामध्ये म्हणजे पवित्र स्थानामध्ये गेला. त्या ठिकाणी त्यानं येशू ख्रिस्ताने पित्याच्या उजव्या बाजू राहून बसून त्या ठिकाणी मध्यस्थी केली. कधीपर्यंत मध्यस्थी केली? 22 ऑक्टोबर 1844 इसवी सन पर्यंत मध्यस्थी केली. आणि त्याच्यानंतर तो पवित्र स्थानातून परम पवित्र स्थानामध्ये गेला. पण परम पवित्र स्थानामध्ये देखील त्यानं मध्यस्थी केली. मध्यस्थीचं काम त्यानं थांबवलेलं नाही. आज देखील तो मध्यस्थी करतच आहे. पण 22 ऑक्टोबर 1844 इसवी सन पासून मध्यस्थीच्या बाजूला म्हणजे मध्यस्थी व्यतिरिक्त तो न्यायनिवाडा देखील करत आहे. जो न्यायनिवाडा बंधू आणि भगिनींनो तो 31 इसवी सन पासून 22 ऑक्टोबर 1844 पर्यंत त्यानं न्यायनिवाडा केला नाही, फक्त मध्यस्थी केली, फक्त मध्यस्थी केली. पण 22 ऑक्टोबर 1844 इसवी सन नंतर त्यानं मध्यस्थी तर पुढे चालवलीच, पण न्यायनिवाडा सुरू केला. आणि ती मध्यस्थी कधी थांबेल? ज्यावेळेस येणाऱ्या काळामध्ये न्यायनिवाडा संपेल, कृपेचा काळ संपेल, त्यावेळेस त्याची मध्यस्थी थांबेल. आणि देवाचं वचन म्हणतं त्यावेळेस संकटाचा समय सुरू होईल. पापी लोकांसाठी 7 पिढा आणि पवित्र लोकांसाठी याकोबाचा संकटाचा काळ. म्हणजे त्यावेळेस याकोब जसा लढला तसं हे लोक लढतील. आता ह्याच्याविषयी आपण जास्त शिकूया. प्रकटीकरण याचा 7वा अध्याय आणि 2रं वचन. मी आणखी एक देवदूत सूर्योदयाच्या दिशेने वर चढताना पाहिला. त्याच्याजवळ जिवंत देवाचा शिक्का होता. ज्या 4 देवदूतांकडे पृथ्वी व समुद्राला उपद्रव करण्याचे काम सोपवले होते त्यांना तो उच्च स्वराने म्हणाला. आता ह्या ठिकाणी 2ऱ्या वचनामध्ये आपण असं पाहत आहोत की 4 स्वर्गदूत जे पृथ्वीच्या 4 कोणावरती वारं अडवून धरत आहेत. त्याच्यानंतर देवाचं वचन म्हणतं की योहानाने आणखीन एक स्वर्गदूत पाहिला. तो स्वर्गदूत काय करत होता? सूर्योदयाच्या दिशेने वर चढताना त्याने पाहिला आणि त्याच्याकडे जिवंत देवाचा शिक्का होता. म्हणजे एकूण आता किती स्वर्गदूत? 5. 4 स्वर्गदूत पृथ्वीच्या 4 कोणावरती वारं अडवून धरत आहेत. वारं म्हणजे वादळ, वादळ म्हणजे संकट. संकट आज आपल्यावरती संकट आलेलं आहे का? नाही. का संकट आलेलं नाही? वारं ते का वाहत नाही आपल्यावरती? 7 पिढा आपल्यावरती का आलेल्या नाहीत आज? कारण की अजून न्याय संपलेला नाही, अजून कृपेचा काळ संपलेला नाही. अजून देखील देवाने आपल्याला त्याच्याकडे येण्याची संधी दिलेली आहे. अजून देखील येशू ख्रिस्त सध्या मध्यस्थी करत आहे, बसलेला आहे. जरी 34 इसवी सन मध्ये तो उभा राहिला तर फक्त तो यहुदी लोकांचा कृपेचा काळ संपला हे दाखवण्यासाठी उभा राहिला.
पण पूर्ण जगाची त्या ठिकाणी कृपेचा काळ संपला नाही. तो बसलेल्याच स्थितीमध्ये आहे आणि तो सध्या मध्यस्थी करत आहे आणि न्यायनिवाडा देखील सध्या तो करत आहे. पण ह्या ठिकाणी लिहिलंय की आणखीन एक स्वर्गदूत आला आणि त्याच्याकडे जिवंत देवाचा शिक्का होता. जिवंत देव म्हणजे कोण? प्रेषितांच्या कृत्याचा 14वा अध्याय आणि 15 वचन. गृहस्थांनो, हे का करिता? आम्ही व तुम्ही समभावनेचे माणसे आहोत. तुम्ही या निरर्थक गोष्टी सोडून ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यातील अवघे निर्माण केले त्या जिवंत देवाकडे वळावे, अशी सुवार्ता आम्ही तुम्हाला सांगतो. आता ह्या ठिकाणी प्रेषित काही लोकांना म्हणत आहेत की तुम्ही निरर्थक गोष्टी सोडून ज्याने आकाश, पृथ्वी व समुद्र व त्यातील अवघे निर्माण केले त्या जिवंत देवाकडे वळावे. म्हणजे जिवंत देवाची प्रचिती काय आहे? जिवंत देवाचा परिचय ह्या ठिकाणी काय आहे? ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यातील अवघे निर्माण केले त्याला जिवंत देव म्हणायचं. जर तुम्हाला विचारलं कोणी तुम्ही कोणाची उपासना करता, तर तुम्ही नक्कीच म्हणाल आम्ही दगडधोंड्याची उपासना करत नाही. पण कोणाची? जिवंत देवाची. जिवंत देव म्हणजे फक्त तो जिवंत आहे असं नाही. तो मेलेला होता आता जिवंत आहे एवढंच नाही, तर ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यातील अवघे निर्माण केले त्याला जिवंत देव म्हणायचं. आता प्रकटीकरणाचा 7वा अध्याय आणि 2 वचन. मी आणखी एक देवदूत सूर्योदयाच्या दिशेने वर चढताना पाहिला. त्याच्याजवळ जिवंत देवाचा शिक्का होता. ज्या 4 देवदूतांकडे पृथ्वी व समुद्राला उपद्रव करण्याचे काम सोपवले होते त्यांना तो उच्च स्वराने म्हणाला. म्हणजे हा स्वर्गदूत येऊन काय करतो? त्याच्याकडं जिवंत देवाचा शिक्का आहे असं देवाचं वचन म्हणतं. आता जिवंत देव म्हणजे काय आपण हे पाहिलं. आता शिक्का म्हणजे काय? जिवंत देवाचा शिक्का म्हणजे काय? बंधू आणि भगिनींनो, शिक्का, चिन्ह, खून ह्या सर्व गोष्टी एकच आहेत. सर्वसाधारणतः एकच गोष्टी आहेत. एस्केलचा 20वा अध्याय आणि 12 वचन. शिक्का, जिवंत देवाचा शिक्का काय आहे? एस्केलचा 20वा अध्याय 12 वचन. आणखी त्यांच्यामध्ये व माझ्यामध्ये, देव म्हणतो, आणखी त्यांच्यामध्ये व माझ्यामध्ये चिन्ह होण्यास मी त्यांना आपले शाबातही दिले. ते अशासाठी की परमेश्वराने त्यांना पवित्र केले आहे हे त्यांना समजावे. जसं रोमन कॅथलिक मंडळीचं चिन्ह रविवार किंवा आठवड्याचा पहिला दिवस पवित्र ते मानतात किंवा पाळतात, ते त्यांचं चिन्ह आहे, तसं देवाचं चिन्ह काय आहे? 7वा दिवस शाबात. मग ह्या 5व्या स्वर्गदूताकडे जो सूर्योदयाच्या दिशेने वर येताना योहानाने पाहिला त्याच्याकडे जिवंत देवाचा शिक्का होता. म्हणजे शाबाताची खून त्याच्याकडे होती. शाबाताची खून त्याच्याकडे होती. प्रकटीकरणाचा 7वा अध्याय आणि 3 वचन. आमच्या देवाचे, म्हणजे हा स्वर्गदूत 5वा स्वर्गदूत येऊन ह्या 4 स्वर्गदूतांना काय म्हणतो? प्रकटीकरणाचा 7वा अध्याय 3 वचन. आमच्या देवाचे जे दास आहेत त्यांच्या कपाळावर आम्ही शिक्का मारीपर्यंत पृथ्वीला, समुद्राला व झाडांना उपद्रव करू नका. म्हणजे काय करा? तुम्ही जे वारं अडवून धरत आहात ते वारं तुम्ही अडवून धरा. तुम्ही काय करू नका? ते वारं सोडू नका. कारण की का? आम्ही अजून देवाचे जे सेवक आहेत, देवाचे जे दास आहेत, त्यांना आम्ही अजूनपर्यंत शिक्कामोर्तब केलेला नाही. शिक्कामोर्तब होईपर्यंत तुम्ही काय करा? थांबा. असा हा 5वा स्वर्गदूत ह्या 4 स्वर्गदूतांना सांगतो. कधीपर्यंत थांबा? कधीपर्यंत वारं अडवून धरा? कधीपर्यंत संकट येऊ देऊ नका? जोपर्यंत आम्ही शिक्कामोर्तब करत नाही तोपर्यंत. कोणावरती शिक्कामोर्तब? देवाचे दास. देवाचे दास म्हणजे कोण? रोमकारासपत्राचा 6वा अध्याय 22 वचन. रोमकारासपत्राचा 6वा अध्याय 22 वचन. परंतु आता तुम्हाला पापापासून मुक्त केल्यावर तुम्ही देवाचे गुलाम झाल्यामुळे ज्याचा परिणाम पवित्रीकरण असे फळ तुम्हाला मिळत आहे त्याचा शेवट तर सार्वकालिक जीवन आहे. म्हणजे काय? परंतु आता तुम्हाला पापापासून मुक्त केल्यावर तुम्ही देवाचे गुलाम झाल्यामुळे, म्हणजे देवाचा गुलाम जर व्हायचं तर आपल्याला पापापासून मुक्तता झाली पाहिजे. पापापासून मुक्तता आपल्याला मिळाली पाहिजे. जोपर्यंत आपण पाप विरहित आयुष्य जगत नाही किंवा जोपर्यंत आपल्याला पापापासून मुक्तता मिळत नाही तोपर्यंत देवाचे दास आपण होऊ शकत नाही. बंधू आणि भगिनींनो, तुम्ही खूप वेळेस ऐकलं असेल
ज्यावेळेस संदेश देणारा जो असतो त्याचा परिचय ज्यावेळेस करून दिला जातो, त्यावेळेस परिचय करून देणारा जो असतो तो म्हणतो, ह्या व्यक्तीने ह्या ठिकाणी काम केलेलं आहे, त्या ठिकाणी काम केलेलं आहे, एवढे वर्ष त्यानं सेवा केलेली आहे, एवढे बाप्तिस्मे केलेले आहेत, ह्या ठिकाणी त्यानं मंडळी स्थापन केलेली आहे, मोठमोठे मंदिर बांधलेले आहेत, इतक्या लोकांना त्यानं देवाकडे वळवलेलं आहे, हा देवाचा दास आहे. आता ह्या गोष्टी चुकीच्या नाहीत. ह्या सर्व गोष्टी आपण केल्या पाहिजेत. देवाच्या दासाने या सर्व गोष्टी केल्या पाहिजेत. पण देवाचं वचन म्हणतं, जोपर्यंत तो पापविरहित आयुष्य जगत नाही तोपर्यंत त्याला खऱ्या अर्थानं देवाचा दास म्हणता येत नाही. त्याला देवाचा दास म्हणता येत नाही. मग आता पाप सर्वांनीच केले तर काय केलं पाहिजे? बंधू आणि भगिनींनो, रोमकारासपत्रेचा 6वा अध्याय आणि 6वं वचन, हे आपल्याला ठाऊक आहे की हे पापाच्या अधीन असलेले शरीर नष्ट होऊन आपण ह्यापुढे पापाचे दास्य करू नये. एक तर आपण पापाचे दास्य करू बंधू आणि भगिनींनो, किंवा देवाचं दास्य करू. दोघांचंही दास्य एकाच वेळेस कधीही शक्य नाही. आणि म्हणून देवाचं वचन म्हणतं, म्हणून आपल्यातील जुना मनुष्य त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळला गेला. म्हणजे आपलं आयुष्य कसं पाहिजे? येशू ख्रिस्ताचं आयुष्य वधस्तंभावरती कसं होतं तशा प्रकारचं आपलं आयुष्य पाहिजे. म्हणजे आपले हात आहेत पण आपण स्वतःच्या इच्छानुसार ते हात वापरू शकत नाही. आपल्याला शरीर आहे, आपल्याला विचार आहेत, आपल्याला मेंदू आहे, आपल्याला जरी हात पाय सर्व गोष्टी जरी असल्या तर त्या देवाच्या इच्छेनुसार वापरले पाहिजे. त्याचा अर्थ वधस्तंभावरती खेळणे. मग आपण देवाचे दास, मग आपण देवाचे गुलाम, मग आपल्यावरती शिक्का मोडतं आणि मग आपल्याला शाबाताचा शिक्का मिळेल. तोपर्यंत नाही. आणि तो शाबाताचा शिक्का जर मिळवायचा तर राष्ट्रीय रविवारचा नियम येईल, त्यावेळेस पूर्ण जगावरती परीक्षा. शाबात का रविवार? आता शाबात म्हणजे फक्त मी 4थी आज्ञा म्हणत नाही, 10च्या 10 आज्ञा. आणि मी असंही म्हणणार नाही की त्यावेळेसच तुमचा न्यायनिवाडा होईल. नाही, गरजेचं नाही. न्यायनिवाडा तुमचा माझा आज झाला तर कृपेचा काळ तुमच्यासाठी माझ्यासाठी आज संपेल. म्हणून आपण राष्ट्रीय रविवारचा नियम येऊपर्यंत वाट बघायची नाही. सध्या संधी दिलेल्या देवानं येशू ख्रिस्तामध्ये राहायचं, पवित्र आयुष्य जगायचं. हे फार गरजेचं आहे, हे फार महत्वाचं आहे. आता जरा लक्ष द्या. प्रगटीकरणाचा 7वा अध्याय आणि 4थं वचन, ज्यांच्यावर शिक्का मारण्यात आला त्यांची संख्या मी ऐकली. इस्रायल लोकांच्या सर्व वंशापैकी 1,44,000 वर शिक्का मारण्यात आला. देवाचं वचन म्हणतं 1,44,000 लोकांवरती शिक्का मारण्यात आला. आणि ते कोण आहेत? इस्रायल लोकांचे सर्व वंश आहेत. आता जरा लक्ष द्या. जर तुम्ही यादी पाहिली प्रगटीकरणाच्या 7व्या अध्यायामध्ये तर ह्या ठिकाणी तुम्हाला असं कळेल बंधू आणि भगिनींनो की ह्या यादीमध्ये 2 जे वंश आहेत ते नाहीत. उत्पत्ती 48 आणि उत्पत्ती 49 ह्या 2 अध्यायामध्ये इस्रायल लोकांचे जे वंश आहेत 12, त्यापैकी 2 वंश प्रगटीकरण 7 मध्ये वगळलेले आहेत किंवा ते नाहीत. म्हणून आपल्याला असं कळतं बंधू आणि भगिनींनो की इस्रायल लोकांचे वंश जरी या ठिकाणी शब्द वापरला असला तरी देखील शब्दशः इस्रायल वंशाचे हे लोक नाहीत. कारण की नवीन करारामध्ये आपण पाहतो की देवाने असं सांगितलेलं आहे की जो कोणी त्याचवर विश्वास ठेवितो मग तो इस्रायल वंशातला असू दे अथवा नसू दे, त्याची सुनता झाली असावी किंवा नसावी, हा भाग त्या ठिकाणी नाही. जो कोणी त्याचवर विश्वास ठेवितो, येशूवरती विश्वास ठेवतो, त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे, ही सुवार्ता आपण नवीन करारामध्ये पाहत आहोत. म्हणजे त्या ठिकाणी यहुदी, त्या ठिकाणी ग्रीक, त्या ठिकाणी परजातीचे कोणतेही व्यक्तीविषयी त्या ठिकाणी लिहिलेलं नाही. सर्व जो कोणी येशू ख्रिस्ताचा स्वीकार करेल तो इस्रायलाचे वंश म्हणून समजला जाईल. आता इस्रायलाचे वंश उत्पत्ती 48 आणि 49 मध्ये शब्दशः अक्षरशः ते वंश होते 12 वंश. बाकीच्या लोकांचं काय?
तुम्ही आणि मी जर आपला विचार जर केला तर आपण कोणत्या वंशामध्ये येतो? तसं म्हटलं तर कोणत्याही वंशामध्ये नाही. पण तरी देखील सार्वकालिक जीवनाचं अभिवचन देवाने आपल्याला दिलेलं आहे. म्हणून कृपा करून असं समजू नका की हे 12 वंश जे आहेत ते शब्दशः 12 वंशातलेच लोक त्यांच्यावरती शिक्कामोर्तब होईल. नाही. जे लोक राष्ट्रीय रविवारचा नियम ज्यावेळेस येईल त्यावेळेस इस्रायल म्हणजे काय, याकोबाचं नाव इस्रायल कधी पडलं? ज्यावेळेस तो लढला. जे लोक बंधू आणि भगिनींनो कृपेचा काळ संपेल, न्याय निवाडा संपेल आणि त्याच्यानंतर देखील येशू ख्रिस्ताला चिटकून राहतील, संकटाच्या काळामध्ये देखील येशू ख्रिस्तासंती विश्वासू राहतील, देवाचं वचन म्हणतं त्यांचा शिक्कामोर्तब झाल्याशिवाय ते येशू ख्रिस्ताला चिटकून राहणार नाहीत. शिक्कामोर्तब कधी होईल? ज्यावेळेस राष्ट्रीय रविवारचा नियम येईल त्यावेळेस त्यांना शिक्का मारला जाईल, जर ते विश्वासू राहिले तर. देवाचे दास या ठिकाणी त्यांचा शिक्कामोर्तब होणार आहे. देवाचे दास म्हणजे कोण? जे पापविरहित आयुष्य जगतात, जे 10 आज्ञा पाळतात. म्हणजे काय? चौथी आज्ञा पाळतात. म्हणजे काय? शाबात पाळतात. म्हणजे काय? रविवार पाळत नाहीत. त्या लोकांवर शिक्कामोर्तब होईल. आणि ते लोकांवरती शिक्कामोर्तब का होईल? कारण की ते देवाचे दास आहेत आणि ते लोक याकोबाच्या संकटामध्ये देखील देवासंती राहतील, मध्यस्थी नसताना देखील ते पवित्र राहतील. पण ह्या ठिकाणी तुम्ही 1,44,000 हा आकडा न पाहता त्या लोकांचे गुण पहा, संख्या न पाहता त्या लोकांचे गुण पहा. हे फार महत्वाचं. त्या ठिकाणी 1,44,000 लोकच असतील का जास्त असतील हा भाग त्या ठिकाणी महत्वाचा नाही. ह्या ठिकाणी हा भाग फार महत्वाचा आहे की त्या ठिकाणी लोक जे असतील त्यांचे गुणधर्म पाहिजे, पवित्रता. नाही तर काही लोक तुम्हाला सांगतील की 1,44,000 लोक स्वर्गामध्ये जातील. नाही. या ठिकाणी संख्येचा विचार करू नका, गुणाचा विचार करा. कारण की संख्या आपल्याला वाचवत नाही, गुण आपलं चरित्र जे आहे ते आपल्याला वाचवत. तर बंधू आणि भगिनींनो, प्रगटीकरणाच्या 7व्या अध्यायामध्ये 2 जे वंश आहेत इस्रायलाचे, ते 2 वंश प्रगटीकरण 7 मध्ये नमूद केलेले नाहीत. एक आहे इफ्राईम आणि दुसरा आहे दान. आता इफ्राईम आणि दान ह्यांना का नमूद केलेलं नाही? त्यांना का वगळलेलं आहे त्या 12 वंशातून? 12 वंश आहेत प्रगटीकरण 7 मध्ये, पण ह्या 2 वंशांचं नाव नाही. इफ्राईम ह्याचं नाव नाही आणि दान ह्याचंही नाव नाही. आता होशे याचा 4था अध्याय 17 वचन. इफ्राईम मूर्तीवर आसक्त झाला आहे, त्याचे नाव सोडून द्या. होशेमध्ये काय लिहिले? इफ्राईम मूर्तीसंती जडून राहिलेला आहे म्हणून त्याचे नाव सोडून द्या. म्हणजे इफ्राईम मूर्तीपूजक झालेला आहे. म्हणून जे लोक शेवटपर्यंत मूर्तीला चिटकून राहतील त्यांना इस्रायल म्हणून ओळखलं जाणार नाही. परत एकदा, 12 वंश जे आहेत प्रगटीकरण 7 मध्ये, ते 12 वंश म्हणजे शब्दशः अक्षरशः 12 वंश नाहीत. कृपा करून असं समजू नका की 12 वंश असतील, कारण की येशू ख्रिस्तामध्ये जो कोणी येतो तो येशू ख्रिस्तामध्ये येतो. त्या ठिकाणी वंश, जात, देश, भाषा, राष्ट्र, रंग ह्या सर्व गोष्टी पाहिल्या जात नाहीत. आणि जो कोणी ह्या गोष्टी पाहिल तो ख्रिस्ती नाही. जो कोणी म्हणेल की ह्याचा वर्ण म्हणजे ह्याचा रंग वेगळा आहे आणि ह्या व्यक्तीचा रंग वेगळा आहे आणि हा देवाचा व्यक्ती हा देवाचा व्यक्ती नाही, हे चुकीचं. ते देवापासून नाही, ते सैतानापासून आहे. जर कोणी म्हणत असेल हा ह्या देशातला आहे, ह्या राज्यातला आहे, ह्या जागेचा आणि ह्या ठिकाणाचा आहे आणि हा व्यक्ती वेगळ्या ठिकाणाचा आहे, हा देवाचा माणूस, हा नाही, हे देवापासून आहे, सैतानापासून आहे. येशू ख्रिस्तामध्ये
ह्या सर्व गोष्टी नाहीत. जर तुम्हाला कोण म्हणत असेल की हा ह्या जातीचा आहे, तो त्या जातीचा आहे, आणि ह्या जातीचे लोक देवाच्या राज्यामध्ये असतील, ह्या जातीचे लोक स्वर्गाच्या राज्यामध्ये नसतील, ह्या गोष्टी देवापासून नाहीत, सैतानापासून आहेत. कारण की ख्रिस्तामध्ये जात, ठिकाण, भाषा, वर्ण ह्या गोष्टी पाहिल्या जात नाहीत. म्हणून हे जे वंश आहेत हे शब्दशः वंश नाहीत. शब्दशः असे वंश शेवटच्या काळामध्ये नाहीत. आता इफ्राईम मूर्तीला जडून राहिलेला आहे म्हणून त्याचं नाव सोडून द्या असं देवाचं वचन म्हणतं. दान याच्याविषयी आपण थोडं शिकूया. दान उत्पत्तीचा 39वा अध्याय आणि 17 वचन. उत्पत्तीचा 39वा अध्याय आणि 17 वचन. दान हा मार्गातला सर्प, वाटेवरचा नाग होईल. हा घोड्याच्या टाचेस दंश करतो तेव्हा त्यावरील स्वार उलथून मागे पडतो. म्हणजे काय? थोडक्यात देवाचं वचन म्हणतं की दान वंश जो आहे तो घोड्यांच्या टाचांना म्हणजे पाठीमागे दंश करतो आणि त्याच्यामुळे लोक पाठीमागे पडतात. म्हणजे काय? पाठीमागून दंश मारणे म्हणजे थोडक्यात पाठीमागून चावा घेणे, म्हणजे थोडक्यात पाठीमागे लोकांचे वाईट करणे किंवा वाईट वर्तने किंवा त्यांच्याविषयी वाईट चिंतने किंवा त्या लोकांना पुढे जाऊ न देणे. म्हणजे पाठीमागे त्या लोकांविरुद्ध लढाई करणे, त्या विरुद्ध लोकांविरुद्ध जाणे. पाठीमागे, समोरासमोर नाही, पाठीमागे. म्हणून दान ह्या वंशाचं नाव प्रगटीकरण 7 मध्ये नाही. महत्वाचा मुद्दा. तर आता ह्या ठिकाणी आपण हे पाहूया, प्रगटीकरण याचा 7वा अध्याय आणि 5वं वचन. यहुदा वंशापैकी 12,000वर शिक्का मारण्यात आला. यहुदा वंशापैकी. आता वंशाप्रमाणे ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे, पण तरी देखील वंश शब्दशः शेवटच्या काळामध्ये नाहीत. ह्या जुन्या करारामधल्या गोष्टी आहेत, पण ह्या ठिकाणी देवाने इस्रायल शब्द वापरलेला आहे म्हणून वंश हा शब्द आलेले आहेत. म्हणून 12 वंशाविषयी लिहिलेला आहे. पण इस्रायल म्हणजे कोणीही इस्रायल होऊ शकतो. जो कोणी देवाच्या इच्छेनुसार चालतो, लढाई करतो, विजय प्राप्त करतो, तो इस्रायल म्हटला जातो. आता ह्या ठिकाणी लिहिले यहुदा. यहुदा म्हणजे काय? ज्याची स्तुती केली जाईल असा, त्याला म्हणायचं यहुदा. आता वंश आणि त्यांचा अर्थ पाहूया. दुसरं वंश जो आहे तो रौबेन. रौबेन म्हणजे हा मुलगा पहा किंवा एक मुलगा पहा. गाद ह्या वंशाचा अर्थ, कारण की रुबेन वंशापैकी 12,000वर, गाद वंशापैकी 12,000वर. गाद म्हणजे काय? सेना. प्रगटीकरणाचा 7वा अध्याय 6वं वचन. आशेर वंशापैकी 12,000वर. आशेर म्हणजे सुखी. नफ्ताली वंशापैकी 12,000. नफ्ताली म्हणजे कुस्ती लढलेली. मग पुढे लिहिले मनाशे वंशापैकी 12,000वर. मनाशे म्हणजे विसरणारे हा शब्द जास्त बरोबर. प्रगटीकरणाचा 7वा अध्याय 7वं वचन. शिमोन वंशापैकी 12,000वर. शिमोन म्हणजे काय? ऐकत आहे असलेला, ऐकणारा, त्याला म्हणायचं शिमोन. लेवी वंशापैकी 12,000वर. लेवी म्हणजे काय? लेवी म्हणजे सामील झालेले. इसाखार वंशापैकी 12,000. इसाखार म्हणजे प्रतिफळ मिळालेले, ज्यांना प्रतिफळ मिळालेले आहे असे यांना इसाखार म्हटलेले आहे. प्रगटीकरणाचा 7वा अध्याय 8वं वचन. जुबुलून वंशापैकी 12,000वर. शिक्कामोर्तब. जुबुलून म्हणजे वस्ती केलेले, वस्ती केलेले. योसेफ वंशापैकी 12,000वर. योसेफ म्हणजे यहोवाने जोडलेले. बिन्यामीन वंशापैकी 12,000वर शिक्का मारण्यात आला. बिन्यामीन म्हणजे शेवटचा आता वंश आहे, 12 वंश. 12 वंश म्हणजे थोडक्यात इस्रायल हा शब्द आहे. इस्रायल म्हणजे जे लोक विजय प्राप्त करतात. म्हणून 7व्या मंडळीचा ज्यावेळेस आपण विचार केला, जी शेवटची मंडळी आहे, लौदिकीय मंडळी आहे, तिला अभिवचन काय आहे? जो विजय मिळवतो तो
विजय मिळवणारा म्हणजे कोण? इस्रायल. प्रकटीकरणाचा 7वा अध्याय 9वे वचन, ह्यानंतर मी पाहिले तो सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे ह्यांच्यापैकी कोणाला मोजता आला नाही असा शुभ्र झगे परिधान केलेला व हातात झावळ्या घेतलेला मोठा लोकसमुदाय राजसनासमोर व कोकरासमोर उभा राहिलेला माझ्या दृष्टीस पडला. 12 वंश जरी शब्द वापरला असला तर शब्दशः 12 वंश म्हणू नका, कारण की या ठिकाणी 7वा अध्याय 9व्या वचनामध्ये योहानाने मोठा लोकसमुदाय पाहिला. म्हणून स्वर्गाच्या राज्यामध्ये जाणारे लोक फक्त 1,44,000च आहेत असं नाही, खूप लोक असणार आहेत. मोठा लोकसमुदाय ह्या योहानाने पाहिला. प्रकटीकरणाचा 7वा अध्याय 10वं वचन, ते उच्च स्वराने म्हणत होते, म्हणजे हा लोकसमुदाय काय म्हणत होते? राजसनावर बसलेला आमच्या देवाकडून व कोकऱ्याकडून तारण आहे. म्हणजे हे लोक काय करत होते? उच्च स्वराने म्हणत होते. पुढचं वचन प्रकटीकरण 7:11, तेव्हा राजासन, वडील मंडळ व 4 प्राणी यांच्या भोवती सर्व देवदूत उभे होते. ते राजसनासमोर उपडे पडून देवाला नमन करून म्हणाले. आता जरा लक्ष द्या, आठवतं का? 4 प्राणी म्हणजे सेराफिम 6 पंखाचे, वडील मंडळी 24 आसने, आणि या ठिकाणी आहे देवदूत उभा होते. ते सर्वजण उपडे पडले. ते काय झाले? उपडे पडले आणि देवाला त्यांनी नमन केले आणि ते म्हणाले, काय म्हणाले? प्रकटीकरण 7:12, आमेन, धन्यवाद, गौरव, ज्ञान, उपकार, स्तुती, सन्मान, सामर्थ्य व बळ हे युगानुयुग आमच्या देवाचे आहेत. आमेन. म्हणजे थोडक्यात त्यांनी काय केली? स्तुती केली, भक्ती केली. का? कारण की 6वा शिक्का जो आहे तो 6वा शिक्का आपल्याला हे सांगतो की बंधू आणि भगिनींनो, देवाच्या लोकांचा शिक्कामोर्तब होतो, देवाच्या दासांचा शिक्कामोर्तब होतो आणि ते सार्वकालिक जीवनासाठी तयार होतात किंवा सज्ज होतात. म्हणून ह्या लोकांनी काय केलं? म्हणून या देवदूतांनी काय केलं? वडील मंडळीने काय केलं? 4 प्राण्यांनी काय केलं? देवाची स्तुती केली. म्हणून 7 शिक्के फार फार गरजेचे आहेत. आपण 6व्या शिक्क्यामध्ये आहोत. न्याय निवडा सुरू झालेला आहे. राष्ट्रीय रविवारचा नियम फार लवकर येणार आहे. त्या दोन्हीच्या मध्ये आपण आहोत. संधी आजच आपल्याकडे आहे. कृपेचा काळ कोणाचा कधी संपेल काही सांगता येत नाही. पहिला कृपेचा काळ 7 डे ॲडव्हेंटिस्ट लोकांसाठी आणि मग बाकीच्या जगासाठी असेल किंवा संपेल. प्रकटीकरणाचा 7वा अध्याय 13वं वचन, तेव्हा वडील मंडळांपैकी एकाने मला म्हटले, शुभ्र झगे परिधान केलेले हे कोण आहेत व कुठून आले? म्हणजे शुभ्र परिधान, वस्त्र परिधान म्हणजे काय? पवित्रता ज्यांच्यामध्ये आहेत ते कुठून आले असं ह्या ठिकाणी वडील मंडळांपैकी एकाने विचारले. प्रकटीकरण याचा 7वा अध्याय 14वं वचन, मी म्हटले, प्रभो हे तुला ठाऊक आहे. तो म्हणाला, मोठ्या संकटातून येतात ते हे आहेत. मोठा संकट, याकोबाचं संकट पवित्र लोकांसाठी सर्वात मोठा संकट, याच्याविषयी आपण पुढे शिकणार आहोत. तो संदेश कृपा करून चुकवू नका. पापी लोकांसाठी 7 पिढा. पण हे पांढरे वस्त्र परिधान केलेले जे लोक आहेत ते मोठ्या संकटातून पार पडणार आहेत. ह्यांनी आपले झगे कोकऱ्याच्या रक्तात धुवून शुभ्र केले आहेत. प्रकटीकरणाचा 7वा अध्याय 15 वचन, ह्यामुळे ते देवाच्या राजसनासमोर आहेत. ते अहोरात्र त्याच्या मंदिरात त्याची सेवा करतात आणि राजसनावर बसलेला त्यांच्यावर आपला मंडप विस्तृत करेल. म्हणजे थोडक्यात काय? येशू ख्रिस्त त्यांना मदत करेल, येशू ख्रिस्त त्यांना आपल्या जवळ करेल. प्रकटीकरण याचा 7वा अध्याय 16 वचन, ते ह्यापुढे भुकेले असे होणार नाहीत. भुकेले राहणार नाहीत म्हणजे काय? ते तृप्त होतील. ते तहानलेले होणार नाहीत, कारण की का? त्यांची तहानभूक आतापर्यंत काय होती? देवाचं वचन, देवाची पवित्रता, देवाचं राज्य, हे त्यांची तहानभूक होती. आता ह्या सर्व गोष्टीतून ते पार पडल्यानंतर त्यांना आता भूक लागणार नाही, त्यांना तहान लागणार नाही, त्यांना सूर्य किंवा कोणतीही उष्णता बाधणार नाही. पण सूर्याची उष्णता कोणाला बाधेल? पापी लोकांना, जे 7 पिढामध्ये आहेत. प्रकटीकरणाचा 7वा अध्याय 17 वचन, कारण राजसनापुढे मध्यभागी असलेला कोकरा
त्यांचा मेंढपाळ होईल व तो त्यांना जीवनाच्या पाण्याच्या झऱ्याजवळ नेईल आणि देव त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकेल. बंधू आणि भगिनींनो, या सर्व गोष्टी येणाऱ्या काळामध्ये घडणार आहेत. म्हणून आज आपण आपलं आयुष्य देवाला दिलं पाहिजे. सार्वकालिक जीवनाची वाटचाल आपण आज केली पाहिजे, कारण की न्याय निवडा गरजेचा नाही. आपला न्याय निवडा राष्ट्रीय रविवारचा नियम येईल त्यावेळेसच होईल, गरजेचं नाही. म्हणून आज आपण जर ख्रिस्तामध्ये असेल तर न्याय निवडा कधीही होऊ दे, राष्ट्रीय रविवारचा नेम कधीही येऊ दे, कृपेचा काळ कधीही संपू दे, आपण जर आज ख्रिस्तामध्ये आहोत तर आपलं सार्वकालिक जीवन शाबत असेल. बंधू आणि भगिनींनो, क्रमानुसार आपण शिकूया, जेणेकरून आपल्याला कळेल की येणाऱ्या दिवसामध्ये आपल्यावरती कोणती परिस्थिती ओढवणार आहे, जेणेकरून देव आपल्याला मदत करेल आणि त्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आपल्याला मदत करेल. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. आपण प्रार्थना करूया. स्वर्गातील जिवंत परमेश्वर देवा, उपकार मानतो. आजचा संदेश महत्वाचा आहे आणि म्हणून मागत आहोत परमेश्वरा की आज देखील येशू ख्रिस्त मध्यस्थी करत आहे. तो देवाच्या सिंहासनाच्या उजव्या बाजूला मध्यस्थी करत आहे, बसलेला आहे. आणि मागत आहोत परमेश्वरा की आमचा कृपेचा काळ संपायच्या अगोदर, येशू ख्रिस्त उठण्याच्या अगोदर आम्ही येशू ख्रिस्ताकडे यावं. कृपेचा काळ संपायच्या अगोदर होता तेवढं लोकांना वाचवण्याचा आम्ही प्रयत्न करावा, असं होऊ दे. कारण की देवा, तुझ्या वचनामध्ये आम्हाला कळून चुकलेलं आहे की एकदा येशू ख्रिस्त उठला, त्याची मध्यस्थी संपली की आम्हाला कोणीही वाचवू शकणार नाही. म्हणून सहाय्य कर, मदत कर, आम्हाला सार्वकालिक जीवनाची वाटचाल करण्यासाठी मदत कर. नम्र विनंती येशूच्या नावात मागतो. आमेन.